पाली प्राकृत भाषा अशोकाच्या काळामध्ये होती, बोलली जात होती, आता ती संपली. तसंच मराठी नको व्हायला, म्हणून मराठी जिवंत ठेवायची आहे. कार्यालयीन भाषा मराठी ही हमखास असलीच पाहिजे. हां, तुम्ही हिंदी भाषेत असाल तर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्ही मराठी शिका. फक्त 2-4-5% टक्के जे आहेत ते फक्त हिंदी भाषिक आहेत. तर त्यामुळे ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, तर माझं असं म्हणणं आहे की मराठीमध्ये जे सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे. पण महाराष्ट्रीयन मॅडम, तर आपल्याला तेवढा अभिमान आपल्याला पाहिजेच. कारण बाकीच्या प्रदेशमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात ना, आपण का मग इथे हिंदी वगैरेमध्ये इंग्रजीमध्ये बोलतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता राज्य सरकारने मराठी भाषेबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने आता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठी भाषेला अनिवार्य केलेलं आहे. जर कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी मराठी भाषेत बोलताना दिसला नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाचीही कारवाई केली जाईल. आता याबाबत सर्वसामान्य जनतेची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रामध्ये आता सर्व सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा अनिवार्य केली गेलेली आहे. याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? चांगलंच आहे ते, चांगलंच आहे ते. त्यांनी जे अनिवार्य केलेलं आहे आणि व्हायलाच हवं. कारण की प्रत्येकाला हिंदी समजत नाही किंवा इंग्लिश प्रत्येक बोलू शकत नाही. काय आहेत, प्रौढ आहेत आपले जे म्हातारे लोक आहेत किंवा जे आहेत एजेड लोक, त्यांना पण म्हणजे मराठी कळतं. मोस्ट ऑफ द हिंदी बोलता येत नाही कधी कधी. तर बेस्ट आहे की मराठी व्हायलाच पाहिजे. आणि जे लेटर जे आहेत, आपण जे काही लिहायला पाहिजे ते मराठीतच व्हायला पाहिजे. कारण की मराठी प्रत्येक स्टेटला त्यांनी आपली एक भाषा त्यांनी निवडून ठेवलेली आहे. ऑब्व्हियसली आपण साऊथला गेलो तर ते त्याच लँग्वेजला बोलतात मोस्ट ऑफ द. आणि तिकडे गेलो तर आपण उत्तर प्रदेश त्या साईडला गेलो तर ते हिंदीमध्ये जास्त बोलतात. मग आपल्याला मराठीत, आपण महाराष्ट्रात राहतो तर नागपूरमध्ये मराठी बोलायलाच पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात तर बोलायलाच हवं, हे माझं मत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. मी चैतन्य मासुरकर. आणि ज्या प्रकारे आता महाराष्ट्र शासनाचा निर्णय आलेला आहे की सरकारी प्रशासन शासनामध्ये जी काही कार्यालयीन भाषा आहे ती मराठी असायला हवी. आणि बघा, आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो आणि मुळात आम्ही ज्या विदर्भ क्षेत्रामध्ये म्हणजे नागपूरमध्ये आहोत, तिथे धड मराठीसुद्धा बोलली जात नाही आणि हिंदीसुद्धा बोलली जात नाही. पण महाराष्ट्र राज्य यांनी तीन भाषा यांनी स्वीकारलेली आहे कामकाजाची. पण कार्यालयीन भाषा मराठी ही हमखास असलीच पाहिजे. हां, तुम्ही हिंदी भाषेत असाल तर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्ही मराठी शिका. भाषा काय आहे ना, भाषा दोन माणसांच्या मधामध्ये मैत्री संवादाच्या माध्यम आहे, असं काय नाही. पण मराठी, तुम्ही महाराष्ट्रात राहता, मग मराठी असा नामशेष किंवा ऐतिहासिक नको व्हायला ना, की एक जसं म्हणतात की पाली प्राकृत भाषा अशोकाच्या काळामध्ये होती, बोलली जात होती, आता ती संपली. तसंच मराठी नको व्हायला, म्हणून मराठी जिवंत ठेवायची आहे. ज्या प्रकारे आंध्राचे लोक त्यांची द्रविडियन भाषा, द्रविडियन संस्कृती हे सुरक्षित ठेवतात, ते ठेवू शकतात, मग आम्ही का नाही? म्हणून हा कार्यालयीन भाषा मराठी पाहिजे. आणि पण मैत्री संवादाची भाषा तुम्हाला जे पटेल तुम्ही त्या भाषेत संवाद करू शकता. जसं की आता बरेच लोक काय करतात ना, की भर टाकतात की राष्ट्रभाषा हिंदी आहे. मुळात संवैधानिकदृष्ट्या राष्ट्रभाषा हिंदी आहेच नाही. कुठल्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. हा मात्र संघाची आणि राज्याची भाषा हिंदी म्हणून वापरली जाऊ शकते, एवढं आहे. ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जे आहेत ते जास्त प्रमाणात आहेत आणि अधिकतर जास्तीत जास्त कार्यालयामध्ये मराठी जे कर्मचारी आहेत, मराठी कुटुंबातले म्हणा, मराठी समजणारे म्हणा, जास्तीत जास्त आहे. फक्त 2-4-5% टक्के जे आहेत ते फक्त हिंदी भाषिक आहेत. तर त्यामुळे ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, तर माझं असं म्हणणं आहे की मराठीमध्ये जे सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे. ज्याप्रमाणे मद्रास, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तुमचं पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, MP, बिहार, UP या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात हिंदी भाषिक लोक आणि मद्रासमध्ये तामिळनाडू भाषिक वगैरे जे आहेत
ते लोक राहतात तेव्हा त्याची रिजनल भाषा ती ऑफिसमध्ये उपयोगात आणतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राने जो निर्णय घेतला तो योग्य आहे. आणि जर कोणाला मराठी भाषा हिंदी भाषिकाला मराठी भाषा येत नसेल तर त्यांना हिंदीमध्ये समजावायचं आणि ते मग मराठीमध्ये त्यांचं ते काय काम करायचं आहे ते सांगतील. म्हणून ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे. मराठी भाषा करताय ते चांगलंच आहे. सगळ्या स्टेट्समध्ये आपापल्या लँग्वेज असतात आणि सगळ्या लँग्वेजेसचं एक आपलं स्थान आहे आणि ते शासकीय कामांमध्ये जर का यूज होते तर शिक्षित असो किंवा अशिक्षित असो सगळ्यांना त्याचं बेनिफिट भेटतंच, कारण की सगळेजण आपल्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असतात. आता खेड्यापाड्यांमध्ये गेलं सगळ्यांचं एज्युकेशन लेवल सेम नसतं, तर बेटरच आहे की ज्या शिक्षित नाही पण आहे त्यांना पण शासकीय कामांमध्ये अडचण नाही येणार या गोष्टीमुळे. तर त्यांच्यासाठी हे फार चांगलं आहे की त्यांना पण ऑफिसेसमध्ये जाऊन जे त्यांना पण कम्फर्टेबल नसतात, आपलं शिक्षण नसल्यामुळे ते कम्फर्टेबल नसतात बऱ्याच ठिकाणी, साहेबांसोबत बोलायचं तर कसं बोलायचं त्यांना फार अडचण जाते या गोष्टींमध्ये. तर जर का ते मराठीत बोलू शकले तर जनरली आपण काय बघतो की इंग्लिशमध्ये सगळं कारभार चालतं. इंटरनेट म्हटलं तर इंग्लिशच आलं, त्यांना ते समजत नाही, मग त्यांना आपले कामं कसे करायचे याच्यामध्ये खूप अवघड जातं. तर मराठीत होईल काम, शासकीय काम मराठीत होईल तर त्यांच्यासाठी खूप चांगलं होईल. हो नक्की स्वागत करणार मी. म्हणजे असं नाही आहे की जबरदस्ती आहे, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी पण स्वतःहून मराठीत शिकायला पाहिजे, मराठीत बोलायला पाहिजे. कोणाला अशी जबरदस्ती नाही आहे, पण ही आपली संस्कृती आहे, आपण त्याला आत्मसात केलं पाहिजे सगळ्यांनी आणि स्वागतच असायला पाहिजे या गोष्टींचं. म्हणजे जर का आज हिंदी भाषिक राज्यांमध्ये गेलो तर मी स्वतःहून असा विचार करेल की मी त्यांची लँग्वेज शिकायला हवी आणि त्या लँग्वेजमध्ये मी माझं काम करायला हवं. तर हे फार स्वाभाविक आहे आणि सरकारने हे अनिवार्य केलं आहे तर चांगलंच केलेलं आहे. हा नाही तर केलंच पाहिजे, दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन आहोत मॅडम, तर आपल्याला तेवढा अभिमान आपल्याला पाहिजेच. कारण बाकीच्या प्रदेशमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात ना, आपण का मग इथे हिंदी वगैरेमध्ये इंग्रजीमध्ये बोलतो. तो फक्त इंग्रजी एक स्टेटस सिम्बॉल आहे, बाकी काही नाही. आपण मराठीमध्येच ते कामकाज झालं पाहिजे, सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे. आपण महाराष्ट्रात राहतो तर ही प्रतिक्रिया अति योग्य आहे आणि हा जो निर्णय आहे हा मान्य करायलाच पाहिजे प्रत्येकाने. मान्य करायलाच पाहिजे. त्यांनी शिकायला पाहिजे. जसं आता बंगालमध्ये गेलं तर बंगाली भाषा बोलावी लागते, का आंध्रमध्ये गेलं तर आंध्राची भाषा बोलावी लागते. तसं महाराष्ट्रामध्ये जाऊन मराठी शिकायलाच पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी ठरवलं आहे, चांगला योग्य निर्णय त्यांनी आणला ना. प्रत्येकांचा विचार करूनच त्यांनी ठेवलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या त्यांना आपण तोड देऊ शकत नाही. ते राजा आहेत ना महाराष्ट्राचे, त्याच्यामुळे. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचा कोणताही निर्णय तो आपल्याला मान्यच करावा लागेल? नाही, कोणताही नाही. योग्य अयोग्य आपल्याला ठरवावं लागेल, जनता ठरवेल ना. म्हणजे हा तुमच्या मते योग्य निर्णय आहे. बरोबर आहे, बरोबर स्टेप घेतलाय त्यांनी. निर्णयाबद्दल किती स्वागत कराल, काय सांगाल, आपलं मनोगत काय? आता माझ्या मते तरी जेवढंही ऑफिशियल काम व्हायला पाहिजे ते आता आपण ग्राउंड लेवलवर बघायला गेलं तर कोणाला हिंदी कळत नाही किंवा गावचे लोक तहसील ऑफिसमध्ये येणार, कोणत्या ऑफिसमध्ये येणार, त्यांना हिंदी इंग्लिश कळणार नाही. तर त्यांना मराठीच एक उपाय आहे त्यांच्याकडे की त्या लँग्वेजमध्ये ते कम्युनिकेशन साधू शकणार. मग मराठी कंपल्सरी केल्यामुळे काय त्यांचं काम सोपं होईल, त्यांना समजायला, काम सुरळीत चालायला बरं होईल त्यांच्यासाठी. ही आपली मातृभाषा महाराष्ट्रात मराठी बोलायला आलाच पाहिजे. आणि सरकारी कार्यालयामध्ये म्हणा कुठेही म्हणायची त्यांची भाषा ते अवगत आली तर म्हणजे संस्कृती राहील ती त्या आपल्या मराठी भाषेची. म्हणजे तुमच्या मते हा जो निर्णय आहे तो खूप बरोबर आहे? बरोबर आहे. ते बरोबर आहे. आपण महाराष्ट्रात राहिलं की मराठी आलीच पाहिजे ना. जसं आपण बाहेरगावी जातो तर त्यांना आपली लँग्वेज समजत नाही, तर त्याच्यामुळे मग आपल्याला पण किती इश्यू होते. तर त्याच्यामुळे आपल्याला पण जे महाराष्ट्रात येते त्यांना पण ते मराठी आली पाहिजे आणि समजली पाहिजे. तर ते बरोबर निर्णय आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. हां बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं बाहेरच्या हिंदी सायडर जे आलेले आहेत व्यक्ती, त्यांनी इथं महाराष्ट्रामध्ये मराठीचा उपयोग करावा शब्दाचा, आज माझा बोलणं आहे तो बिलकुल बरोबर आहे. सरकारने दिलेला जो आहे निर्णय योग्य आहे आणि मराठीत बोलावं महाराष्ट्रात राहिल्यानंतर. पण काही हिंदी भाषिक जे लोक आहे ते महाराष्ट्रात राहतात, त्यांचा या निर्णयाला विरोध आहे आणि काही अधिकारी सुद्धा ह्याच्यात आहे. काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता तर मराठी बोलणं आवश्यक आहे ना. हिंदी सायडरवरून हिंदी बोलत बी असाल पण महाराष्ट्रामध्ये बोलणं गरजेचं आहे ना तुम्ही.
नागपूरमध्ये राहता महाराष्ट्रीयन, तुम्ही जेव्हा स्वतःला महाराष्ट्रीयन समजून घेता तर मग हिंदी का बरं बोलता? मराठीची आवड ठेवा बोलण्याची आणि मराठी बोलल्या पाहिजे. सरकारच्या या निर्णयाबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र.